हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात कधी झाली? आता वाजलेत रात्रीचे 7:30. टाईम भेटला नाही दिवसभर. सकाळी आज काय केलं ते बी लक्षात नाही आहे. तब्येत बरोबर नाही आहे आज जरा, त्याच्यामुळं काही शूट केलंच नाही. पण म्हणलं आता थोडंसं शूट करावं. खिचडी करायली, नॉर्मल खिचडी करायची आता, कारण काही खाऊ वाटत नाही. पोट दुखायले, काय झाले काही माहीत नाही. गोळ्या घेतल्या का सगळं केले, पण बघू आता. त्याच्यासाठी बनवायले खिचडीसाठी मसुराची डाळ, तांदूळ धुवून घेतले तर, आणि हे घेतले तर आपल्या टाकायला गाजर टोमॅटो. हे धुते अगोदर आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर त्याचं पाणी सांगते दाखवायचं म्हणलं की. तर म्हणलं अगोदर थोडंसं छान असं धुवून घ्यावं. कुकर ठेवले बघा, दूध ठेवले तापवायला एकीकडं. आपलं किचन छोटंसं काही, त्याच्यामुळे थोडंसं काय हां. तर ताईनं कालचा व्हिडिओ टाकला होता भज्याचा. तुमच्या दादांनी भजी केली होती. तर त्या व्हिडिओला एवढा तुमचं प्रेम, तुमचा प्रतिसाद, तुमच्या शुभेच्छा. तर तुमच्या आलेल्या कालच्या शुभेच्छांसाठी, तुमच्या प्रेमासाठी अगदी मनापासून तुमचे आभारी आहे ताईंनो. तुम्ही खूप प्रेम करतात, असंच प्रेम करा आणि असाच सपोर्ट करा ह्या ताईला. तर एवढंच म्हणेल की. आणि आजचा व्हिडिओ काय होता? तर आज टाकलं होता गुरुवारच्या पूजेचा. आता उद्या टाकणार आहे, कारण दिदी गेली केरळला, आली समजा. तर तिला खूप साऱ्या ताईंनी, तिच्या मावशांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, प्रेम दिलं पुढच्या वाटचालीसाठी. म्हणून अशा शुभेच्छा खूप साऱ्या ताईंची मी हृदयातून धन्यवाद मानते की त्यांनी मला, माझ्या लेकरांना पण खूप सारं प्रेम करतात. आणि खूप धन्यवाद ताईंनो तुमच्या कमेंटसाठी, तुमच्या लाईकसाठी. तुम्ही मला जेवढं प्रेम देतात त्याच्यासाठी मी तुमची खूप 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 आभारी आहे. तर मी लिहिलं होतं की शून्यातून विश्व निर्माण, यालाच म्हणतात. तर त्याच्यासाठी एक थोडंसं बोलेल ताईंनो. तर मी यूट्यूब गावापासून चालू केले 6 महिने झाले जवळपास. 6 महिने, 7-8 महिने झाले जवळपास झाले. तर त्याच्या अगोदरचं माझं काय होतं? तर मी अगोदर जर मी यूट्यूबवर असले असते तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच केलं असतं की मी का म्हणले शून्यातून विश्व निर्माण. तर ताईंनो सांगू का, खरंच मी एक काय म्हणतात ना, साखर होती तर पत्ती नव्हती, आणि पत्ती होती तर साखर नव्हती, अशी माझी परिस्थिती होती ताईंनो. ज्यावेळेस मी हैदराबादला आले, ते काय म्हणतात ना, एक तर रेल्वेनं यायचं रिझर्वेशन असते रेल्वेचं. बिना रिझर्वेशनचा बसूनचा प्रवास, पासूनचा विमानाचा प्रवास, इथपर्यंतचा माझा टप्पा हे पूर्ण झालेला आहे ताईंनो. सांगताना हृदय भरून येतं आहे, डोळ्यात पाणी येतं आहे. ही इथपर्यंतचा माझा प्रवास आहे. त्याच्यामुळं म्हणलं की शून्यातून विश्व निर्माण. कारण तुम्हाला पहिलं काहीच माहीत नाही आहे ताईंनो. त्याच्यामुळे तेव्हा जर असलं असतं तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर केलं असतं, पण त्यावेळेस मी नव्हते. आणि ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल, आत्ता सध्या पण मी काय असं नाही की मी बसून आहे किंवा बसून असं नाही. जे हे घर आहे, ह्या घराला आपल्याला किराया नाही आहे का, तर आजी आहे खाली. माझ्या ज्या जुन्या मैत्रिणी त्यांना सगळ्यांना माहिती आहे आजीकडे जायचं. आता मी लाईव्ह जर घेतली का, तर ज्या माझ्या रश्मीताई म्हणून आहेत बघा, त्यांचं नाव घेते मी. बाकीच्यांचं काही समजा आहेत, सगळेच प्रेम करतात, पण त्या ताईंना सगळं माझं माहिती आहे. तर त्या आज सकाळची लाईव्ह 11 वाजेपर्यंत चालू होती. तर त्यांनी एक कमेंट टाकली, ताई तुम्हाला 11 वाजलेत आजीकडे जायचं नाही का? तर त्यांना माहिती आहे माझ्याबद्दल ताईंनो की काय आहे काही नाही. अशा 1-2 ताई आहेत की त्यांना खरंच माहिती आहे माझा जीवन प्रवास काय आहे. आणि आपल्याला कुठं एखाद्या स्थानावर समजा आपण पुढे कधी जातो तर कुणाची तरी साथ पाहिजे असती. तर मला स्वामी महाराजांनी की माझ्या जीवनात सर ह्यांचं महत्त्व काय आहे. तर मी सर म्हणजे कोण आहेत आता ज्यांना माहिती त्यांना माहिती. तर मग कधीतरी नक्कीच ताईंनो मी जर तिकडे गेले ना सरकडे, मी पहिला व्हिडिओ एका टाकलेला आहे बघा, सर कोण आहेत आणि काय आहेत. आणि त्यांच्यामुळेच मी आज इथं आहे. आणि माझं लेकरू जे गेलं आहे ते त्यांच्यामुळेच आहे. सगळं काही माझ्या जे आहे त्या सरांमुळे. सर कोण आहेत? तर स्वामी महाराजांनी आपल्याला, ते म्हणतात ना प्रत्यक्षात देव भेटत नाही, म्हणून देवाच्या रूपात आपल्याला कुणीतरी गाठ घालून देतात कुणाची तरी, तिथे माझे सर आहेत. तर इथून पुढे मी सरकडे जर गेले, आमच्या जाऊबाई आंटीकडे जर गेलो ना, तर नक्कीच सर कोण आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करीन ताईंनो. इतकी मोठी असते, इतका मोठा माणूस आहे ना, पण कशाचा कुठला गर्व नाही आहे, कुठलं काही सुद्धा नाही आहे त्यांना. एकदा फोनमध्ये लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मी नक्कीच कधीतरी दाखवेल. दूध तापले बंद करते अगोदर. तर नक्कीच तुम्हाला सर कोण आहेत तर नक्की शेअर करीन ताईंनो. आपल्याला
आपण आपलं मन निर्मळ आणि आपली तुमची आस्था देवावर असेल, श्रद्धा असेल आणि तुमचं मन निर्मळ, फक्त एवढं सांगेल की कुणाचं वाईट चिंतू नका. कुणाचं वाईट नाही चिंतलं तर देव आपलं वाईट कधीच करत नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि आपलं जे आहे ते कर्माला भ्यायचं, बाकी कुणालाच भ्यायचं नाही. कोण काय म्हणते ह्याला नाही भ्यायचं, तुमच्या फक्त कर्माला भ्यायचं तुम्ही. आपले कर्म चांगले असतील, आपलं सगळं चांगलं असेल ना, तर नक्कीच चांगलं होतंय. आणि माझ्या बाबतीत माझा स्वतःचा अनुभव येता येईल, म्हणून तुम्हाला सांगते की कर्म चांगले करा, कर्माला भ्या फक्त, बाकी कुणाला भ्यायची गरज नाही तुम्हाला. आपल्या कर्माला भ्यायचं फक्त, कर्म चांगले करायचे. बरोबर स्वामी महाराज तेच सांगतात, स्वामी महाराज बी, की तुमचे कर्म चांगले ठेवा फक्त, बाकी तुम्हाला कुठं देवाला जायची गरज नाही किंवा काहीच करायची गरज नाही. तुमच्या इथंच असतंय, देव हृदयात आहे सगळं, तुमचं कर्म इथंच आहे. इथून जे निघतंय तेच त्यालाच कर्म म्हणते. तर तसं म्हणत ताईंनो. कशी वाटली म्हणला सांगताय, किती बडबड करायची, पण मी माझं एक सांगितलंय ताईंनो तुम्हाला, त्याच्यामुळं. तर चला आता करून घेते, भरपूर बोलले तुमच्यासोबत ताईंनो. तर चला, गुरुवारचा स्वयंपाक संध्याकाळचा आपला. मला करायची गोबीची भाजी. तर गोबीची भाजी कशी, थोडी वेगळ्या पद्धतीने. आपले हे जसं की तुम्हाला सांगितलं, डाळी 2 उडदाची आणि हरभऱ्याची अवश्य घालायची. 1 नंबरमध्ये भाजी होती, त्याच्यासाठी मी करायची वेगळी थोडीशी म्हणून. थोडासा लसण, थोडीशी उगं नॉर्मल अद्रक, 1 इंच तुकडा असेल अद्रकीचा, आणि लसण हे असं काढून घेतलं आहे मिक्सरमधून. हे काय ते इथं ठेवल्यात बघा शेवया. मी बघा अशा ब्राऊन होईपर्यंत थोड्याशा भाजून घ्यायच्या. आहेत त्या शेवया आहेत ताईनं, ह्याची खीर करायची मला, तर ती पण शेअर करते तुमच्यासोबत. तर बघा अशा थोड्याशा माझ्या पोळ्या भाकरी झाल्या का की मी तव्यावर टाकून दिलं. ह्याला वेगळा गॅस बंद केला आहे, वेगळा गॅस वगैरे काही लागत नाही, काही नाही. तर हे वापलेलं आहे. ह्याच्यामध्ये अगोदर घालते कांदा आणि टोमॅटो पण घालायचं आहे मला, पण नंतर अगोदर काय करते, आता कांदा घालते, थोडंसं खालवून घेते ह्याला मस्त असं. आणि आता आपलं हे कच्च्याच मिरच्या काढल्यात, कारण ह्याच्यात भाजून निघतात आपल्या मिरच्या. एकदा अशी भाजी नक्कीच करून बघा मैत्रिणींनो, 1 नंबरमध्ये घेतली, चवीला छान लागते. आणि काहीतरी वेगळं थोडंसं, नेहमी मसाल्याचं खाऊन पण कंटाळा येतो ना आपल्याला, त्यामुळे थोडंसं वेगळं केलं तर मुलं पण खातात, आपल्या पण तोंडाची थोडीशी चव वाढतीये वेगळं खाण्यात आलं म्हणजे. चला, कांदा थोडासा ब्राऊन झाला, टोमॅटो घालून घेते. एकदा अशी करून बघा ताईनं फ्लावरची भाजी, डब्याला वगैरे किंवा आपल्याला घरी खायला. आपल्याला काय तोंड नाही का, आपण पण खायचं, डब्याला थोडीच आहे. थोडंसं आता वापरू देते. गोबी जसं की त्या दिवशी दाखविलं मी रात्रीच, किती पांढरी शुभ्र गोबी आहे, मस्त अशी धुवून वगैरे ठेवत असते मी, धुवून पुसून ठेवायचं. आता व्यवस्थित होऊ देते. आणि हे आपले शेवया जे आहेत ना, तर ह्या पण आता व्यवस्थित भाजल्या. आता हे शेवया काढून घेते, इकडे दूध ठेवते ताईनं खीर शिजवायला. तर बघा झाली आपली भाजी तयार, मस्त अशी शिजली. आता थोडंसं पाणी आहे त्याला आटू देते, कारण आपल्याला सुकीच भाजी करायची, ही मस्त लागते, छान सुंदर अशी. झाली जवळपास, आता तयारच झाली या. आता बंदच करते गॅस. आणि हे आपली इकडे खीर पण मस्त शिजली. आता ह्या पताईनं उजाडात दाखवते तुम्हाला, बघा किती छान झाली. आता नैवेद्य दाखवून घेते देवाला. मला भात राहिला लावायचा, अजून वरण राहिले फोडणी द्यायचं. तर हे दोन्ही आता आयटम झालेले आहेत आपले तयार. तर खीर झाली होती आपली, म्हणलं अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते ताईनं. इथं ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत सकाळी, लेकरं दोळा ह्या टाईमला आलं का घेऊन खाते. तर इथं पण सकाळी एक लाडू ठेवला होता मी शेंगदाण्याचा प्रसाद म्हणून, आणि खाली ड्रायफ्रूट्स आहे त्याच्यामध्ये देवापाशी इथं बी हे पण. आणि हे पाणी तिकडे जाम ठेवला, एक आंबा होता ते राहिला, आता आंब्याचं सीझन संपले ताईनं. तर बघा आपली पूजा कशी वाटते, महालक्ष्मी माता कशी वाटते ते पण सांगा. इकडं स्वामींना पण सकाळी एक गजरा आणला होता, तर स्वामींना पण घातला. आणि नारळ आपलं एवढं झालं आहे, आता खूप छान वाढलं आहे बघा नारळ ताईनं. हे पाहू शकतात, हे वटवृक्षाखालचे आपले स्वामी. आणि इकडं देवाला पण मी ह्याच्यामध्ये चांदीचं आहे बघा, मी अक्षय तृतीयाला घेतलेलं आहे ताईनं हे. तर ह्याच्यामध्ये पण ड्रायफ्रूट्स आहेत. इकडं पण देवाला असं. तर आपलं चला पाणी फिरवून घेते. आता इथं पण पाणी आहे. स्वाहा पण आहे, स्वाहा नैवेद्यम समर्पयामि धूपम दीपम. बाकीचं काही दाखवत नाही, कारण बाकीच्या ह्याच्यात आपल्यामध्ये सगळ्यात अद्रक लसण कांदा वगैरे असतंय ना, तर त्याच्यामुळे इथं पाणी सांडलं बघा ताईंनो. हे आश्रमी वस्त्र आहेत ना, हे तर कोल्हापूरहूनच आणलेलं आहे हे सगळं मी ताईंनो. ही मूर्ती, हे गळ्यातलं साडी, हे वस्त्र सगळं असं कोल्हापूरहूनच घेतलेलं आहे मी हे पूर्ण.
तर माझी एवढी पूजा असती. कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा ताईंनो. काही चुकलं तर ते पण सांगत जा. आता कुंचमय उद्याच्याला काय करते कुंचम सेवा तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये, जर मला जमलं तर बरं का ताईंनो. आता वरण घेते फोडणी देऊन. वरण शिजवून घेतलंय. हे वरणाला एक टोमॅटो, कढीपत्ता संपलाय बघा ताईंनो. खालून आणायचं लक्षात नाही, संध्याकाळी तोडत नसतेत ना, त्याच्यामुळे राहिलाय. भाजीला पण नाही टाकला मी कढीपत्ता. तर हे बघा तेल घातले, भरपूर अशा जिरे मोहऱ्या. आणि ताईंनो मेथ्या घालायला विसरत जाऊ नका बरं का तुम्ही. माझा लसण पण संपलाय, उद्या बाजार आहे, लसण आणायचं आहे. जे मी खरं आहे ना तेच सांगत असते बघा ताईंनो. आपलं जे सत्य आहे ते सगळं काय परफेक्ट नसते माणूस संसारामध्ये. लसण संपलाय, उद्या बाजार आहे, लसण आणायचं आहे. टोमॅटो घालून घेतला, मेथ्या घालून घेतल्या वरणात. तर आपल्यामध्ये काय कमी आहे किंवा आपल्या संसारात किंवा आपल्या घरात काय कमी आहे ते पण दाखवता आलं पाहिजे आपल्याला. सगळंच काय परफेक्ट रोजच्या टाईमला नसते ताईंनो. कधी असतंय कधी नसतंय. जसं आहे तसं मी तर तुम्हाला सगळं शेअर करत असते. माझं आहे ते बी असलं टाकायचं, नसलं त्याच्यात पण ॲडजस्ट करायला शिकायचं ताईंनो. एक माझं मत सांगते बरं का. आहेच पाहिजेच असं नाही आहे. तर हे पहा आपलं वरण तयार झालेलं आहे. आमच्याकडं म्हणजे आपल्या घरी मुलांना असं घट्ट वरण आवडते, पातळ वरण खात नाहीत. तर भात लावला आहे, सगळं आवरून झालं आहे ताईंनो. हे पहा इथं बी किचन वगैरे सगळंच व्यवस्थित असं आवरून घेतलं. ह्याच्यात दही लावले मी, सकाळी दाखवते तुम्हाला ताईंनो. ठेवलं आहे आपला खलबत्ता. तर हे पहा इकडं पण सगळं आवरून घेतलं आहे मी. ते डबा पण घासून ठेवते ताईंनो. ह्याचा आपल्या लिक्विड टाकतो ना आपण भांड्याचा, कारण सकाळी वास येते नंतर. तर संध्याकाळीच मी असं आवरून घेत असते. जेवलेली भांडी जेवढे पडतील उपवास सोडायचा आता, कारण नंतर काम आवरू वाटत नाही. तर ताईंनो अजिबात नवीन कुणी असताल तर चॅनलला जॉईन करा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटते तर कमेंट करून नक्कीच सांगायचं ताईंनो. साध्या सोप्या पद्धतीचे असतात, काही कुठला तामझाम नसते, काही नाही. जे घरगुती जे आहे त्याच्यात भागविते असे व्हिडिओ असतात माझे. कुठलं हे आणा बाहेरून ते आणा बाहेरून असं काही नसतं ताईंनो. तर नक्कीच सांगायचं व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि रेसिपी कशा वाटतात साध्या सोप्या आपल्या कमेंटमध्ये सांगा ताईंनो. तर चला या व्हिडिओचा इथं चेंड करते. आवडला आता लाईक सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.